नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्हाला दुसऱ्या मजल्याचं बांधकाम करायचं असेल किंवा तिसऱ्या मजल्याचं बांधकाम करायचं असेल, चौथ्या मजल्याचं बांधकाम करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। जर तुम्ही अगोदर या गोष्टींचा विचार नाही केला तर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। मित्रांनो, काय होतं, आपलं जुनं घर असतं बांधलेलं, जुनं घर वडिलांना बांधलेलं असेल किंवा आजोबांना बांधलेलं असेल, आपण काय करतो, जागेची आपल्याला कमतरता वाटली, समजा तुमचं जुनं घर 2 मजलीपर्यंत बांधलेलं आहे, आपण काय करतो, जागेची कमतरता वाटली तर त्यावरती तिसऱ्या मजल्याचं बांधकाम करतो, चौथ्या मजल्याचं बांधकाम करतो। डायरेक्टली असं कधीही करू नका मित्रांनो। जर तुमचं जुनं कन्स्ट्रक्शन असेल तर जे जुनं तुमचं कन्स्ट्रक्शन आहे ते कम्फर्टेबल आहे का तिसऱ्या मजल्याचा लोड घेण्यासाठी, चौथ्या मजल्याचा लोड घेण्यासाठी, या गोष्टींचा तुम्हाला अगोदर विचार करणं गरजेचं आहे। जे तुमचं जुनं कन्स्ट्रक्शन आहे ते फुटिंगची साईज किती आहे किंवा फुटिंग किती खोल आहेत, कॉलमची साईज किती आहे, त्या जुनं ते तुमचं कन्स्ट्रक्शनचं घर आहे म्हणजे त्यासाठी आरसीसी कामासाठी स्टील किती एमएमचं वापरलेलं आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात मित्रांनो। आपल्याला या गोष्टींची काय आयडिया नसते किंवा काही गोष्टी माहिती नसतात, आपण काय करतो, जागेची कमतरता भासली की डायरेक्टली तिसऱ्या मजल्याचं चौथ्या मजल्याचं बांधकाम डायरेक्टली मनानच करतो। असं कधीही करू नका मित्रांनो। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला घराचं जर तुमचं जुनं कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्हाला आर्किटेक्ट किंवा इंजिनियर यांचा सल्ला घ्यायचा आहे मित्रांनो। जे तुमचं जुनं कन्स्ट्रक्शन आहे ते दाखवण्यासाठी आर्किटेक्ट किंवा इंजिनियरला तुम्हाला घरी बोलवायचं आहे। ते तुमचं जुनं घर आहे त्याची पाहणी करतील, ते कंडिशन कशी आहे किंवा कॉलमची साईज किती आहे, कम्फर्टेबल आहे का तिसरा मजला घेण्यासाठी लोड, चौथा मजल्याचा लोड घेण्यासाठी, किंवा तुमच्याकडे जर जुना प्लॅन वगैरे असेल त्या घराचा तुम्ही आर्किटेक्ट किंवा इंजिनियर दाखवू शकता। एक चांगल्या प्रकारे तुम्हाला सल्ला देतील ते तिसऱ्या मजल्याचं बांधकाम करावे का चौथ्या मजल्याचं बांधकाम करावे, एक अशा प्रकारचा सल्ला देतील। किंवा तुम्ही त्या घरावरती तिसऱ्या मजल्याचं बांधकाम करू नका, चौथ्या मजल्याचं बांधकाम करू नका, असा एक चांगल्या प्रकारे सल्ला देतील मित्रांनो। तुम्ही डायरेक्टली मनानच कोणतीही गोष्टी करू नका जर तुमचं जुनं कन्स्ट्रक्शन असेल तर। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।